नमस्कार, मी अर्चना गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। तर मी आज माझ्या पद्धतीने तुम्हाला पावभाजी कशी बनवते ते दाखवणार आहे। तर इथं पाणी गरम करत ठेवलेले आहेत आणि इथं कच्चे बटाट्याची वरची साल काढून असे तुकडे कट करून घेतलेले आहेत। तर फ्लावरचे असे तुकडे कट करून घेतलेले ते टाकले। हिरवे शेंगातले मटार, टोमॅटो, तेल, कुकरचं झाकण लावून 6 शिट्ट्या घ्यायच्या। इथं 6 शिट्टी झालेली आहे। गॅस बंद केलेला आहे। कुकर आता थंड होऊ द्यायचं। त्याला व्यवस्थित असं घोटून घेऊ। भांड्यामध्ये तेल, बटर, बारीक कट केलेला कांदा परतून घ्यायचा। यामध्ये आता अद्रक, कोथिंबीर, लसूणची पेस्ट, पावभाजी मसाला घेतलेला आहे, लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे। परतून घ्यायचं। खमंग असा सुगंध सुटलेला। यामध्ये आता हे शिजवलेले पावभाजीचे मिश्रण, ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहे ते टाकून गरजेनुसार थोडं पाणी, हे गॅसच्या मोठी केलेली आहे, मिक्स करून घेऊ। मध्ये चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आता हे 5 मिनिटं मोठ्या आचेवर ठेवणार आहे। त्यावर बटर, दोन्ही बाजूने पाव भाजून घ्यायचे। पावभाजीची यावर बटर। ही तयार झाली साधी सोपी माझ्या पद्धतीने बनवलेली पावभाजी।